विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही वर्षापेक्षा या वर्षी अतिशय छान सुरुवात झालेली आहे. एरवी मी जुलैमध्ये बॅच लॉन्च करतो. जुलै महिन्यामध्ये यावर्षी मे महिन्यातच आपण सुरुवात केलेली आहे. आणि ती थोडी नाही, बेस्ट सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात केलेली आहे. आणि पहिल्याच आठवड्यात आपण सॉलिड स्टेट फिनिश केलंय. ऑसिलेशनचा थिअरी पार्ट फिनिश केलाय. ट्रिग्नोमेट्री फिनिश केलंय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तो सुद्धा झालाय. रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक सुद्धा झालाय. त्याचे न्यूमेरिकल झालेत. मी तुम्हाला सांगू का? अतिशय व्यवस्थित मी घेतोय. एकदम झिरो लेव्हल पासून घेतोय. तुम्हाला ते समजतंय. ओके. पहाटे 5 वाजता व्हिडिओ बघणारी ना एक ठराविक मुलं आहेतच बरं का. मी जेव्हा बघतो ना व्हिडिओ लॉन्च झाल्या-झाल्या व्ह्यूज असतात. मग अशा मुलांना रिक्वेस्ट करतोय, कमेंटमध्ये तुमचं नाव, तुमचं गाव वगैरे सांगा ना मला. मला पण कळू दे कोण व्हिडिओ बघतंय आणि व्हिडिओ आवडल्यानंतर त्याला लाईक करायला पण विसरू नका. कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ मला पोहोचवायचा आहे. का सांगतो? ही पहिली टेस्ट आहे. या वर्षाची पहिली टेस्ट आहे. या रविवारी म्हणजे मी हे शेवटचे 2 दिवस लिहिले ना, आज आणि उद्या तुम्हाला अभ्यासाला वेळ आहे आणि त्याच्यानंतर ट्रिगोची टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर सॉलिड स्टेट त्याच दिवशी. तुम्हाला या 2 टेस्ट आपल्या ॲप वरतीच द्यायच्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांसाठी त्या फ्री आहेत लक्षात घ्या. ओके. तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये जाऊन टेस्टचं फोल्डर शोधायचंय आणि तिथे या टेस्ट तुम्हाला सापडतील. ओके. बरं किती इम्पोर्टंट आहेत या टेस्ट? नाही दिले तर चालेल का सर? अजून अभ्यास झालेला नाहीये. थोड्या दिवसांनी देऊ का टेस्ट मी? नाही. नाही. ही चूक मी केली होती लक्षात घ्या. जेव्हा मी माझ्या ऑफलाईन क्लासला होतो ना 11th आणि 12th दर संडेला टेस्ट असायची. मी पहिली टेस्ट चुकवली. मग माझ्या लक्षात आलं काय फरक पडत नाही. कुणी मार्क घरी सांगत नाही. त्यावेळेस कुठे रे एस-एम-एस, मोबाईल वगैरे काय असं होतं. पालकांना कुठे वेळ असायचा कॉलेजमध्येच आणि 10वी एवढे चांगले मार्क पाडणारा मुलगा चुकीचं काय करूच शकत नाही. पालकांचा गैरसमज होताच. बरं मी अभ्यास नाही केला. मी टेस्टला नाही गेलो. मग काय झालं? 2 वर्षात मी एकही टेस्ट दिली नाही. जेव्हा मी टेस्ट देतच नव्हतो, ऑब्व्हियसली मी तेव्हा अभ्यास करायचं सोडूनच दिलं होतं. चुका माझ्या होत्या. मी कुणालाही ब्लेम करत नाही माझ्या अपयशासाठी. मग मी तुम्हाला मात्र तसं करून देणार नाहीये. माझ्या क्लासमध्ये स्ट्रिक्ट रूल असणार आहे. टेस्ट द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे तुम्ही लक्षात घ्या. काहीही कारण सांगू नका. बघा तरी तुम्हाला किती आठवतंय? 0 मार्क पडू दे काही हरकत नाही. पण कळेल तरी ना तुम्हाला, की जमत नाहीये. अजून अभ्यास वाढवला पाहिजे. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं, की व्हिजन बॅच. अजून किती दिवस लावायचा आहे ॲडमिशन घ्यायला? बरेचसे पालक या 2 दिवसात ॲडमिशन घेणार आहेत मला माहिती आहे. तरी तुमचे काही डाउट असतील तर मला WhatsApp मेसेज करा या नंबरवर. ओके. दिवसभरात ऑफलाईनसाठी भेटण्यासाठी खूप पालक येतात बरं का मला. मी तुम्हाला सांगतो. आणि त्यातले बऱ्याचशा पालकांना भेटण्यासाठी मी 11 तारखेला कोल्हापूरमध्ये आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे मी कोल्हापूरला आहे 11 तारखेला. तुम्हाला मला जर भेटायचं असेल तर या नंबरला WhatsApp मेसेज नक्की करा. ओके. खूप पालक आहेत. काउन्सिलिंग आहे. बऱ्याचशा गोष्टी पालकांच्यावर डिस्कस करायच्या आहेत. काही 10वी 11वी जाणारे पालक आहेत. म्हणजे 10वी 11वी जाणारे मुलांचे पालक आहेत म्हणूया आपण. काही जण लक्षात घ्या 12th मधली मुलं मात्र खूप, खूप, खूप आहेत. अशी मुलं आहेत, की जे आता गेलेत 12वीत पण त्यांना 11वी जमलेलं नाहीये. मग अशा मुलांसाठी दर आठवड्याला मी कोल्हापूरला आहे बरं का. तुम्हाला माझं मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरला नक्की WhatsApp मेसेज करा. बरं मग आजचं टार्गेट काय आहे? मी तुम्हाला सांगतो. आजच्या टार्गेटमध्ये क्रॅश कोर्सवर व्हिडिओ लेक्चर नाहीये. ओके. तुम्हाला माहिती आहे आपण फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सॅटर्डे, संडेला लेक्चर देत नाहीये. पण संघर्ष बॅचमध्ये ऑसिलेशनचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. छोटासा आहे. एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स त्यात घेतलेत. मग फिजिक्स न्यूमेरिकलमध्ये रिपीट होणार आहेत ते लक्षात घ्या. रिपीट होणार आहेत. मग काय होतंय बघा, की आपलं काय होतंय, नीट लक्ष द्या. व्यवस्थित मी काय सांगतोय ते, की आपलं एका आठवड्यात संघर्ष बॅच वरती एक टॉपिक फिनिश होतोय. एका आठवड्यामध्ये आपला क्रॅश कोर्स वरती एक टॉपिक फिनिश होतोय. एका आठवड्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच वरती पण चाललंय सगळं. मग असं झालं तर ऑक्टोबर एंड बाद झाला आपल्यासाठी. सगळा पोर्शन आपला क्लिअर नक्की होणार आहे आणि व्यवस्थित. पण संघर्ष बॅचमध्ये जेव्हा मी ऑसिलेशन घेतलंय, क्रॅश कोर्समध्ये मी ऑसिलेशनचे पी-वाय-क्यू सुरू करणार आहे. नेक्स्ट सोमवारपासून म्हणूया आपण. आलं का ध्यानात? आणि ऑसिलेशन झालं की मॅथ्सचा एखादा ईझी टॉपिक असणार आहे. मग तो मॅट्रिक्स असेल किंवा लॉजिक असेल. मॅट्रिक्सच घ्यावा असं मला वाटतंय कारण ते हातातले मार्क आहेत किंवा लॉजिक सुद्धा चालेल. ओके. बरं मग हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाय?
हे 2 दिवस तुम्हाला ॲडमिशनसाठी सुद्धा आहेत. सोमवारपासून व्हिडिओ लॉक्ड असणार आहेत लक्षात घ्या. ओके. आणि ऑसिलेशन आपण स्टार्ट करतोय. ओके. संघर्ष बॅचवर सोल्युशन सारखा टॉपिक मी स्टार्ट करणार आहे. सोल्युशन ठरलंय. आणि मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली सोल्युशन किंवा मी रोटेशनल डायनामिक्स सुद्धा देऊ शकेन आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तो सोमवार, मंगळवारपर्यंत तो टॉपिक सुद्धा फिनिश होईल लक्षात घ्या. मग अशा रीतीनं जर तुम्ही व्हिजन बॅच घेतली, तर तुम्हाला दुसरी कुठलीही बॅच घ्यायची गरज नाही. इव्हन मी तुम्हाला सांगतो ऑफलाईनचा सुद्धा बराचसा लोड तुम्हाला घ्यायची गरजच लागणार नाही. तुम्ही आतापर्यंत कुठे क्लास जॉइन केला नसेल, तर व्हिजन बॅच सफिशियंट आहे. ओके. मग व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.